हरे कृष्णा. आता लवकरच येत आहे कार्तिक मास आणि ह्या कार्तिक मासामध्ये जेव्हा आपण भगवान कृष्णासमोर जाऊ कार्तिक मासानिमित्ताने, तर भगवान कृष्णाला आपण दीपदान कशा प्रकारे केलं पाहिजे. तर पद्मपुराणानुसार भगवंताला आपण जेव्हा तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दीपदान घेतो तेव्हा भगवान कृष्णाचे चरणकमल 4 वेळा ओवाळायचे, त्याच्यानंतर नाभी 2 वेळा ओवाळायची आणि मुखकमल 3 वेळा ओवाळायचं आणि पूर्ण दीप असं 7 वेळा भगवान कृष्णाला महामंत्र म्हणत किंवा दामोदर अष्टक म्हणत म्हणत अर्पण केलं पाहिजे. अशा प्रकारे 7 वेळा अर्पण केल्यानंतर बाजूला यशोदा मैया त्यांना 7 वेळा ओवाळून नाही का आपण वैष्णवाला नाही का अशा प्रकारे दीप अर्पण केलं पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आपण दीप अर्पण करू तर भगवान कृष्णाची कृपा, यशोदामाईचा आशीर्वाद कृपा प्राप्त होईल. आणि कार्तिक महिन्यामध्ये असं म्हटलं जातं आहे, कुणी एकदा जरी व्यक्तीनं जर भगवान कृष्णाला दीप अर्पण केलं त्याला साक्षात वैकुंठ लोकाची प्राप्ती होते, असं पद्मपुराणामध्ये याचं महात्म्य दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक भक्ताने 2 टाईम सकाळी आणि संध्याकाळी दामोदर अष्टक म्हणता म्हणता दीपदान करा. हरे कृष्णा.